हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 4 लेसन नंबर 1 प्लेइंग विथ द नंबर्स. तर येथे प्लेइंग विथ द नंबर्स म्हणजेच काय, आपल्याला नंबर्सची अंकांशी काय करायचं आहे, खेळ खेळायचा आहे, नंबर सोबत प्ले करायचा आहे. चला तर पाहून घेऊया. माय कंट्री म्हणजेच काय, माझा देश. तर आपल्या देशात भारतात एक फेमस टेम्पल आहे. 18 जैन फेमस टेम्पल्स आहेत. कुठं आहे ते? मुद्दबिद्री नावाचं एक सिटी आहे, जो काही कर्नाटकात आहे. तिथे 18 जैन टेम्पल्स आहे. त्या टेम्पलला सावीर काबाडा बसाडी असं नाव म्हणतात. तर हा टेम्पल एक एक्सलंट एक्झाम्पल आहे आर्किटेक्चरचं. कारण या टेम्पलमध्ये टोटल 1000 पिलर्स आहेत. किती आहेत? 1000 पिलर्स आहेत. आणि प्रत्येक पिलर फेमस आहे त्याच्या प्रत्येक अट्रॅक्टिंग कार्विंगसाठी. हा जो टेम्पल आहे तो देवराय वडियारनी बांधलेला आहे. कधी बांधलेला आहे? 15th सेंचुरीमध्ये विजयनगरमध्ये. तर या लेसन मध्ये आपण 1000चं इंट्रोडक्शन करणार आहोत. काय करणार आहोत? 1000चं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. तर लास्ट इयर आपण 3 डिजिट नंबर्स पर्यंत पाहिलं, टिल 999 पर्यंत नंबर्स पाहिलेलं होतं. तर या वर्षी आपण 4 डिजिट पाहणार आहोत. तर प्लेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहित आहेत, युनिट, टेन्स. तर 100 प्लेस व्हॅल्यू आपण 3rd स्टँडर्ड पर्यंत शिकलो. तर या वर्षी आपण 1000 हा प्लेस व्हॅल्यू शिकणार आहोत. चला तर पाहून घेऊया. तर सोहम आणि तिच्या ताईचे इथे कन्व्हर्सेशन आहे. तर सोहम तिच्या ताईला काय म्हणतोय पहा. तर तो म्हणतोय, ताई मी आणि अजय गेम खेळत आहे. तर त्या गेम मध्ये आम्ही काय करतोय, नंबर सांगतोय. त्या नंबरचा आम्ही नंबर नेमिंग लिहितोय. इन वर्ड्स मध्ये तो नंबर लिहितोय आणि त्याचा नेक्स्ट नंबर, त्याच्या पुढचा नंबर आपण इथे लिहून घेतोय. तर ताई सुद्धा काय म्हणते पहा, खूपच छान खेळत आहात की तुम्ही, खूपच मजा करत आहात. तर अशी ताई त्यांना म्हणते. तर सोहम पण काय म्हणतोय पहा आता, मी जेव्हा त्याला 100 म्हणतो तर तो त्याचा नेक्स्ट नंबर लिहितो. हा अशा प्रकारचा गेम आहे. जर मी 100 म्हणला तर तो लिहिणार 101. जर मी त्याला 599 सांगितलं तर तो लिहिणार 600. आणि मी शेवटी त्याला काय म्हणलो, 999 म्हणलो, तो 999 काय आहे? सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे. 3 डिजिट मध्ये, 3 अंकीमध्ये 999 हा बिगर नंबर आहे, लार्जेस्ट नंबर आहे. तर त्याच्या पुढचा जो नंबर येईल तो काय येईल? 4 डिजिट येईल. पण येथे त्या अजयला 999 आफ्टरचा नंबर माहित नव्हता. मग तोच येथे सोहम काय म्हणतोय पहा, 999 मी जसा नंबर त्याला सांगितलो, त्याला पुढचा नंबर तो प्लस केला, पण त्याला पुढचा नंबर लिहिता येईना. त्यामुळे मी हे गेम काय केलेलं आहे? जिंकलेलं आहे. सो आय वॉन दिस गेम. तर ताई काय म्हणते पहा, ओ दॅट नंबर इज 1000. तर 999 नंबर नंतर नेक्स्ट नंबर जो येतो तो काय आहे? 1000 आहे, असं ताई तिथं सोहमला म्हणते. तर सोहम सुद्धा काय म्हणतोय पहा, ताई मी काल एका मॉल मध्ये गेलतो आणि तिथून मी एक बॅट बाय केली, एक बॅट विकत घेतली. तर त्या बॅटची पण किंमत किती होती? 1000 रुपीज होती, असं तो त्या ताईला सांगतोय. पिक्चर मध्ये दाखवलेला आहे पहा, मॉल मध्ये गेलेला आहे सोहम. तर सोहम तिथं त्या बॅटची प्राइस विचारतोय त्या अंकलला. काय म्हणतोय पहा, व्हॉट इज द प्राइस ऑफ द क्रिकेट बॅट. तर हा अंकल काय म्हणतोय पहा त्याला, ₹1000. तर अशा प्रकारे येथे ताईनं सोहमला 1000 ची ओळख करून दिलेली आहे. तर इथे सुद्धा आपल्याला 1000 कसं फॉर्म होतं इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे 900 आहेत, इथे 9 टेन्स आहेत आणि इथे 9 युनिट्स आहेत. जसं आपण त्यात फक्त 1 युनिट ऍड केलं, लार्जेस्ट 3 डिजिट नंबर मध्ये 999 मध्ये जसं आपण 1 युनिट ऍड करतो तर आपल्याला एक क्यूब भेटून येतो. आणि हा क्यूब कशाचा आहे? 1000 युनिटचा आहे. कशाचा आहे? 1000. 1000 आहे, हा 1000 आहे टोटल. तर इथे आपल्याला व्हर्टिकली सुद्धा ऍडिशन करून दाखवण्यात आलेलं आहे पहा. 999 प्लस 1 इज इक्वल टू 1000. तर हॉरिझॉन्टली सुद्धा इथे ऍडिशन आहे. 999 प्लस 1 इज इक्वल टू 1000. तर इथे बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याला
कॅरिंग करून दाखवण्यात आलेला आहे. 9 + 1 = 10. 10 मधला 0 इथे बसला तर 1 जाऊन वर बसला. तर अशा प्रकारे ऍड करत करत इथे आपल्याला भेटलेला आहे 1000. तर त्यानंतर ना येथे आपल्याला 1000 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण त्याला प्रनाऊन्स करू शकतो. 1000 म्हणलं तरी 1000, 1000 म्हणलं तरी 1000च. 900 + 10 टेन्स म्हणलं तरी 1000च होईल. 100 टेन्स म्हणलं तरी 1000च होईल. 1000 युनिट्स म्हणलं तरी 1000च होईल. 9 हंड्रेड्स, 9 टेन्स आणि +10 म्हणलं तरी काय होईल? 1000च होईल. यात 1000 ला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये इथे आपण लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, मॅथ्स थ्रू गेम्स. तर इथे आपल्याला गेम खेळायचा आहे. चला तर कसं गेम खेळायचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर इथे आपल्याला सेंटरमध्ये 1000 हा नंबर देण्यात आलेला आहे आणि त्यांचे ऍडिशन्स करण्यास सांगितलेले आहेत. 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे. पहा, 700 + 300. 700 + 300 = किती झालं? 1000 झालं. त्याच प्रकारे 500 + 500 जेव्हा आपण ऍड करतो तर आपल्याला भेटणार आहे 1000. त्याचप्रमाणे जेव्हा आपण 100 आणि 900 ऍड करतो तर आपल्याला भेटेल 1000. आणि नेक्स्ट वन आहे 200 मध्ये जेव्हा आपण 800 ऍड करू तर आपल्याला भेटणार आहे इथं 1000. आणि लास्ट वन आहे 600 मध्ये जेव्हा आपण 400 ऍड करू तर वी विल गेट 1000. अशा प्रकारे मुलांना इथे 1000 चा कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचा आहे. तर त्या दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आयडेंटिफाईंग, रीडिंग, रायटिंग ऑफ 4 डिजिट नंबर. तर इथे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, ओळखायचं आहे, रीड करायचं आहे आणि राईट सुद्धा करायचं आहे. चला तर येथे आपल्याला क्यूब देण्यात आलेला आहे. पाठीमागेच आता आपण पाहिलं 1 क्यूब = 1000 युनिट्स. 1 क्यूब = 1000 युनिट्स. तर इथे 1 क्यूबला काय नंबर देण्यात आलेला आहे? 1000 देण्यात आलेला आहे. तर इथे यांना त्यांच्या प्लेस व्हॅल्यू नुसार 1000, 100, टेन्स आणि युनिट मध्ये बसवण्यात आलेला आहे. पहा, जो लास्ट 0 आहे तो युनिट मध्ये बसलेला आहे. सेकंड 0 जो आहे तो टेन्स मध्ये बसलेला आहे. थर्ड 0 जो आहे तो 100 मध्ये बसलेला आहे आणि फर्स्ट जो 1 आहे तो कुठं बसणार आहे? 1000 मध्ये बसणार आहे. तर अशा प्रकारे हा तयार झाला 1000. त्याला रीड कसं करायचं आहे? 1000 रीड करायचं आहे आणि लिहून घ्यायचं सुद्धा आहे. त्याच प्रकारे खाली आपल्याला 3 क्यूब्स देण्यात आलेले आहेत. 1, 2, 3. 1 क्यूब म्हणजे 1000, 2 क्यूब म्हणजे 2000, तर 3 क्यूब म्हणजे 3000. तर इथं काय येईल? 3000 येईल. तर त्यांना प्लेस व्हॅल्यू नुसार तिथं त्यांना सगळे नंबर्स बसवून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला इनवर्ट्स मध्ये लिहायचं आहे 3000. त्याच प्रकारे इथे 6 क्यूब्स देण्यात आलेला आहे. तर हा तयार झाला 6000. तर इथे आपण प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊया आणि इनवर्ट्स मध्ये सुद्धा लिहून घेऊ शकतो. नेक्स्ट वन आहे, एक आपल्याला क्यूब देण्यात आलेला आहे तर सेकंड वन पिलर देण्यात आलेला आहे. पिलर हा टेन्सशी रिलेटेड आहे. पिलर्स कशाशी रिलेटेड आहे? टेन्सशी रिलेटेड आहे. तर क्यूब हा 1000 शी रिलेटेड आहे. 1 क्यूब म्हणजे 1000 आणि 1 पिलर म्हणजे 110. म्हणून इथं तयार झाला टेन्सच्या जागी आपल्याला 1 लिहायचं आहे, कारण हा पिलर टेन्सशी रिलेटेड आहे. कशाशी? टेन्स. म्हणून टेन्स मध्ये आपण इथे 1 लिहून घेतलो. तर हा नंबर तयार झाला 1010. तर आपण इथे त्यांची प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊया आणि इथे इनवर्ट्स मध्ये लिहून घेऊया. त्याचप्रमाणे नेक्स्ट वन मध्ये आपल्याला 2 क्यूब्स दिलेले आहेत तर 3 लूज ब्लॉक्स देण्यात आलेले आहेत. 2 क्यूब्स म्हणजे 2000 आणि लूज युनिट्स दिलेले आहेत. हे जे लूज असणार आहेत त्यांना आपण युनिट्स म्हणणार आहोत. तर इथे 3 आहेत लूज, तर इथं काय तयार होईल? 2003. तर त्यांना नंबर्स मध्ये आणि इनवर्ट्स मध्ये लिहून घेऊया. आणि लास्ट वन आहे 4 क्यूब्स दिलेले आहेत म्हणून 4000. 100चा आपल्याला बॉक्स देण्यात आलेला आहे. पहा, 100चा काय आहे? इथं बॉक्स आहे. तर त्याला इथं 100च्या जागी 1 लिहून घेतलो. 2 पिलर्स दिलेले आहेत म्हणून इथं आहे 2 आणि 9 लूज ब्लॉक्स दिलेले आहेत. तर इथे आपण
युनिटच्या जागी 9 लिहून घेऊया. तर अशा प्रकारे नंबर तयार झाला 4129. तर तो इनवर्ड्स मध्ये लिहून घ्यायचा आहे. नेक्स्ट वन आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, फन विथ द मॅथ्स. आपल्याला फन करायचा आहे. लास्ट इयर झालेला आहे 3rd स्टँडर्ड मध्ये. तर तो कसा सॉल्व्ह करायचा आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. पिक एनी 3 डिफरंट डिजिट फ्रॉम 0 to 9. तर 0 to 9 या नंबर मधले कुठलेही 3 डिजिट्स घ्या म्हणलेले आहे. तर इथं घेतलेले आहेत 7, 5, 6. फ्रॉम द ग्रेटेस्ट नंबर युजिंग गिवन डिजिट. तर यांना ग्रेटेस्ट नंबर मध्ये अरेंज करायचं आहे. तर असा नंबर तयार करायचा आहे या 3 नंबर पासून की तो सगळ्यात मोठा राहील. तर काय तयार होईल? 765. आणि नेक्स्ट वन मध्ये सांगण्यात आलेलं आहे सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर तयार करा. त्याच डिजिटचा वापर करून एक स्मॉलेस्ट नंबर तयार करा म्हणलेला आहे. तर स्मॉलेस्ट नंबर मध्ये फर्स्ट वन येईल 5, सेकंड वन येईल 6 आणि थर्ड वन येईल 7. तर अशा प्रकारे हा तयार झाला 567. तर या दोघांचं आता आपल्याला काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर आला 198. तर या 198 ला आपल्याला काय करायचं आहे? इंटरचेंज करायचं आहे. काय चेंज करायचं आहे? 100 प्लेसला युनिट प्लेसवर ठेवायचं आहे आणि युनिट प्लेसचं 100 प्लेसवर ठेवायचं आहे. यांना काय करायचं आहे? स्वायपिंग करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. 199 ला उलट करायचं आहे. काय होणार? 891. तर या दोघांना जेव्हा आपण ऍडिशन करतो तर इथं आपल्याला काय भेटणार आहे? 1089. हा जो नंबर आहे तुम्ही कुठलाही 0 to 9 मधला कुठलाही नंबर घ्या, जेव्हा तुम्ही ऍड कराल सगळीकडे तुम्हाला आन्सर तेच दिसून येणार आहे. दुसरं कुठलाही नंबर जरी घेतला तर तुम्हाला काय भेटणार आहे? 1089च भेटणार आहे. हा आहे फन आहे एक प्रकारचा मॅथ्स. दॅट आफ्टर ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स बाय आयडेंटिफाईंग द नंबर शोन बाय द सिम्बॉल्स. तर आपल्याला खाली सिम्बॉल्स दिलेले आहेत, त्या सिम्बॉल्स वरून आपल्याला नंबर्स ओळखायचे आहेत आणि इनवर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. तर 1000 प्लेस मध्ये आहे 3, 100 प्लेस मध्ये आहे 2, टेन्स प्लेस मध्ये आहे 4 आणि युनिट प्लेस मध्ये आहे 1. तर अशा प्रकारे इथे नंबर तयार झाला. पहा, 1000 ला 3 आहे म्हणून इथं 3 लिहून घेतलेला आहे. 100 ला 2 आहे म्हणून इथे 2 आहे. टेन्स मध्ये 4 बीड्स आहेत म्हणून इथं 4 लिहून घेतला आणि युनिट मध्ये 1 बीड आहे म्हणून इथं लिहून घेतलेला आहे 1. तर इनवर्ड्स तयार झाला 3241. त्याचप्रमाणे सेकंड वन नंबर जो आहे तो तयार झालेला आहे. 1000 मध्ये आहे 4, 100 मध्ये आहे 3, टेन्स मध्ये आहे 2 आणि युनिट मध्ये आहे 1. तर नंबर तयार झाला 4321. थर्ड वन मध्ये आहे 1000 मध्ये आहे 4, 100 मध्ये काहीच नाही म्हणलं तर 0 लिहायचं. 0, टेन्स मध्ये आहे 5 आणि युनिट्स मध्ये आहे 3. तर आन्सर तयार होईल 4053. 4053. दॅट आफ्टर फोर्थ वन आहे 1000 मध्ये आहेत 6 बीट्स, 100 मध्ये आहेत 5 बीट्स, टेन्स मध्ये काहीच नाही म्हणल्यावर 0 आणि युनिट मध्ये आहे 4. तर आन्सर काय येईल? 6504. काय येईल आन्सर? 6504. आणि लास्ट वन आहे 1000 मध्ये आहे 5, 100 मध्ये आहे 4, टेन्स मध्ये आहे 4, तर युनिट प्लेस मध्ये काहीच नाही म्हणल्यावर आला आन्सर 0. तर येथे आन्सर होईल 5440. तर इनवर्ड्स मध्ये सुद्धा लिहून घेऊया 5440. दॅट आफ्टर येथे एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. पहा, राईट द गिवन नंबर्स इन फिगर्स. तर इथे आपल्याला इनवर्ड्स दिलेले आहेत, तर त्यांचे इथे प्लेस व्हॅल्यू लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांना नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे पहा, 3549. 3000, 1000 च्या जागी आपल्याला लिहायचं आहे 3, 100 च्या जागी लिहायचं आहे आपल्याला 5, 40 म्हणजे टेन्सच्या जागी आपण लिहिणार आहोत 4 आणि युनिटच्या जागी लिहिणार आहोत 9. तर हा नंबर तयार झाला 3549. त्याच प्रकारे सेकंड वन आहे
2756. तर 1000 च्या जागी आपण येथे लिहिणार आहोत 2, 100 च्या जागी लिहिणार आहोत 7 आणि टेन्सच्या जागी लिहिणार आहोत 5 आणि आणि युनिटच्या जागी लिहिणार आहोत 6. तर अशा प्रकारे येथे नंबर तयार होईल 2756. दॅट आफ्टर थर्ड वन आहे 9999. तर इथे 1000 च्या जागी 9 येईल, 100 च्या जागी सुद्धा 9 येईल आणि टेन्सच्या जागी सुद्धा 9 येईल आणि युनिटच्या जागी सुद्धा 9 येईल. तर नंबर येईल 9999. फोर्थ वन आहे 7027. तर येथे 1000 च्या प्लेसवर येथे आपण 7 लिहून घेऊया. 100 देण्यात आलेलं नाहीये तर तेथे आपण 0 लिहून घेऊया. टेन्स प्लेसला आहे 20 तर येथे आपण 2 लिहून घेऊया आणि युनिट प्लेसला 7 आहे तर येथे आपण 7 लिहून घेऊया. तर अशा प्रकारे नंबर तयार होईल 7027. अँड फिफ्थ वन आहे 8008. तर 1000 देण्यात आलेलं आहे तर 1000 च्या जागी येईल 8. 100 आणि टेन्स देण्यात आलेलं नाहीये तर तिथे आपण 0 लिहून घेऊया आणि युनिट प्लेसला येईल 8. तर आन्सर येईल 8008. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे कम्प्लीट द टेबल. तर इथे आपल्याला टेबल दिलेलं आहे. तर ते टेबल कुठल्या फॉर्म मध्ये आहे? व्हेरियस फॉर्म मध्ये आहे, जिथं 1000, 100, टेन्स आणि युनिट हे प्लस फॉर्म मध्ये आहे. तर येथे त्यांना आपल्याला नंबर्स मध्ये लिहायचं आहे आणि या साईडला आपल्याला त्यांना इनवर्ड्स मध्ये लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. तर येथे आपल्याला 1000 मध्ये काय कुठला नंबर देण्यात आलेला आहे? 2. 100 मध्ये नंबर देण्यात आलेला आहे 3. टेन्स मध्ये नंबर देण्यात आलेला आहे 4 आणि युनिट्स मध्ये सुद्धा नंबर देण्यात आलेला आहे 5. तर अशा प्रकारे 2, 3, 4 आणि 5 मिळून इथे नंबर तयार झाला 2349. पहा सिक्वेन्स लिहायचा आहे. फर्स्ट वन 1000 येईल, सेकंड वन 100 येईल, थर्ड वन टेन्स येईल आणि फोर्थ वन युनिट्स येईल. तर अशा प्रकारे इथे नंबर तयार झाला 2349 आणि त्याला इथे आपल्याला इनवर्ड्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. सेकंड वन पाहून घेऊया. 1000 मध्ये देण्यात आलेला आहे 5, 100 मध्ये देण्यात आलेला आहे 3 आणि ओनली टेन्स दिलेला आहे, युनिट दिलेलं नाहीये. तर नंबर तयार होईल 5, 3 अँड 8. युनिट दिलं नसल्यामुळे युनिटच्या जागी आपण घेऊया 0. तर आन्सर येईल 5380. तर इनवर्ड्स मध्ये सुद्धा लिहून घेऊया. थर्ड वन आहे 6000 प्लस 900 प्लस 8 युनिट्स. तर येथे 100 आफ्टर टेन्स यायला पाहिजे होतं, तर इथं टेन्स दिलेलं नाहीये आणि जिथं टेन्स दिलेलं नाहीये तर तिथं आपण 0 लिहून घेणार आहोत. जे प्लेस व्हॅल्यू दिलेले नसतात त्या जागी तिथे आपण 0 लिहून घेणार आहोत. तर नंबर तयार होईल 6908. तर इनवर्ड्स मध्ये सुद्धा लिहून घेऊया. तर येथे आपल्याला नंबर देण्यात आलेला आहे फिगर मध्ये, तर तिथे आपल्याला व्हेरियस फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे प्लस मध्ये. तर आन्सर काय येईल पहा 5000 च्या प्लेसवर आहे ना म्हणून इथं आलं 5000 प्लस 100 च्या प्लेसवर आहे 1 तर इथं झाला 100 आणि इथं 5 हा टेन्स प्लेसवर आहे. 5 काय आहे? टेन्स प्लेसवर आहे तर इथं 5 टेन्स लिहून घेऊया आणि जर युनिट प्लेसवर 0 असेल तर तिथे आपण युनिट लिहून घेणार नाही, तर त्याला येथे आपण इनवर्ड्स मध्ये लिहून घेऊया. फिफ्थ वन सुद्धा सेम तसंच आहे. 6789 दिलेला आहे तर 6 हा 1000 प्लेसला येईल, 7 100 प्लेसला येईल, 8 टेन्स प्लेसला येईल, तर 9 हा युनिट प्लेसला येईल. तर इनवर्ड सुद्धा लिहून घेऊया. सिक्स्थ वन आहे 9007. तर आपल्याला 1000 प्लेस देण्यात आलेला आहे 9, 100 प्लेसला आहे 0 आणि टेन्स प्लेसला सुद्धा आहे 0. जर जेथे 0 असेल तर तिथले प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहून घ्यायचे नाहीयेत आणि शेवटी आपल्याला दिलेला आहे 7 तर 7 हा युनिट प्लेसला येईल. तर आन्सर काय येईल पहा 9000 प्लस 7 युनिट्स. तर इनवर्ड
तर इनवर्स मध्ये सुद्धा लिहून घेऊया 9007. सेव्हन्थ वन जो देण्यात आलेला आहे इनवर्स मध्ये देण्यात आलेला आहे, तर तो येथे नंबर्स आणि व्हेरियस फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 5501. तर काय येईल 5000. 1000 प्लेसवर काय आहे 5 म्हणून इथं आला 5000. 100 पण किती आहे 5 म्हणून इथं आला 500. आणि 1 म्हणलेला आहे, टेन्स देण्यात आलेलं नाहीये. अँड 1 म्हणलेला आहे, टेन्स देण्यात आलेलं नाहीये. तर 1 हा काय आहे युनिट्स आहे. तर येथे आपण 1 युनिट्स लिहून घेऊया. तर नंबर तयार होईल 5501. अँड लास्ट वन आहे 4115. 1000 प्लेसवर आहे 4, तर इथं आला 4000. 100 प्लेसवर आहे 1, तर इथं आला 100. 15 म्हणण्यात आलेला आहे 1515. 1 जो असतो तो टेन्स प्लेसला असतो आणि 5 जो असतो तो युनिट प्लेसला असतो. इथं 5 युनिट्स असं लिहिण्यात आलेलं आहे. तर नंबर तयार झाला 4115. दॅट आफ्टर थर्ड वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. राईट द गिवन नंबर्स ॲज अ इन्स्ट्रक्टेड. तर काही आपल्याला फिगर्स दिलेले आहेत, काही नंबर्स दिलेले आहेत, तर त्यांचे आपल्याला इनवर्ड्स लिहायचे आहेत. तर काहींचे इनवर्ड्स दिलेले आहेत, तर त्यांचे इथे आपल्याला नंबर्स लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे 1100, तर त्याचे इनवर्ड्स लिहून घेऊया 1100. तर सेकंड वन आहे 1001, तर आन्सर काय येईल 1001. तर इथं खाली आपल्याला इनवर्ड्स देण्यात आलेला आहे पहा 1010. तर 1010 कसं लिहिणार 1010, कारण 10 हा टेन्स प्लेसला असतो. अँड लास्ट वन आहे 1000, तर इथे आपण 1000 लिहून घेऊया. नेक्स्ट बॉक्स मध्ये सुद्धा सेम तसंच देण्यात आलेलं आहे पहा. नंबर्स दिलेले आहेत, फिगर्स दिलेले आहेत, तर त्याला इनवर्ड्स मध्ये लिहून घेऊया 6087. 6087. नेक्स्ट वन आहे 6807. 6807. थर्ड वन आहे 6780. 6780. हे नंबर्स इंटरचेंजिंग केल्यामुळे कधी कधी मुलांना कन्फ्युजन सुद्धा होऊ शकतात. तर येथे मुलांना प्रॅक्टिस घेणं गरजेचं आहे. अँड लास्ट वन इनवर्ड्स देण्यात आलेला आहे पहा 6870. तर इथे आपण 6870 हा नंबर लिहून घेऊयात. दॅट आफ्टर फोर्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा मॅच द पेअर्स अप्रोप्रिएटली. तर इथे आपल्याला नंबर्स देण्यात आलेले आहेत आणि येथे इनवर्ड्स देण्यात आलेले आहेत. कन्फ्युजन होण्यासाठी सेमच नंबर आहेत, इंटरचेंज केलेले आहेत त्यांचे प्लेस व्हॅल्यू. तर नंबर्स आपल्याला केअरफुली रीड करायचं आहे आणि इनवर्ड सुद्धा केअरफुली रीड करून त्यांना मॅच द पेअर्स करायचं आहे. तर फर्स्ट वन आहे 7453. तर कुठं आहे 7453. तर येथे मॅच करून घेऊया. सेकंड वन आहे 7534. तर इथे याचा आन्सर कुठे येईल 7534. तर इथे मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर थर्ड वन आहे 7435. तर इनवर्ड्स मध्ये येईल 7435. तर आन्सर येईल 7435. फोर्थ वन आहे 7354. तर इनवर्ड्स मध्ये कुठं आहे पहा, लक्ष देऊन वाचलं तरच आपल्याला समजणार आहे 7354. तर इथे आपण मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे फॉर द फॉलोइंग नंबर्स इफ द नंबर इन वर्ड इज रॉंग देन करेक्ट इट अँड राईट इफ द करेक्ट पुट अ टिक. इथं आपल्याला नंबर्स देण्यात आलेले आहेत आणि त्याचे इनवर्ड्स देण्यात आलेले आहेत. नंबर्स आणि इनवर्ड्स जर करेक्ट असेल तर इथे टिक करा म्हणलेलं आहे. जर नंबर्स आणि इनवर्ड्स जर रॉंग असतील तर क्रॉस आउट करून त्यांना काय करा म्हणलेलं आहे, करेक्ट करा म्हणलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन जो नंबर आहे 1234. तर इनवर्ड्स वाचून घेऊया 1324.
तर हा आहे रॉंग. तर इथे आन्सर येईल 1234. सेकंड वन आहे 2314. तर येथे सुद्धा हा रॉंग आहे. तर आन्सर काय येईल पहा. इथे 2 आहे तर इथे 3 लिहिण्यात आलेला आहे. 3000 लिहिण्यात आलेला आहे तर 2000 आहे. तर करेक्ट आन्सर काय येईल पहा 2314. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 9009. तर 9009 हा करेक्ट आहे. तर इथे आपण टिक करून घेऊया. फोर्थ वन आहे 5055. तर इथं काय लिहिण्यात आलेलं आहे पहा वाचा 5050. तर हा आहे रॉंग. तर करेक्ट आन्सर आहे 5055. अँड लास्ट वन आहे 7777. तर करेक्ट आहे पाहून घेऊया. करेक्ट आहे का पाहून घेऊया. 7777. तर हा काय आहे करेक्ट आन्सर आहे. दॅट आफ्टर सिक्स्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. युझिंग इच डिजिट ओनली वन्स राईट ऑल द 4 डिजिट नंबर्स फॉर्म. तर आपल्याला खाली नंबर्स देण्यात आलेले आहेत. तर त्या नंबरचा वापर आपल्याला सिंगल टाइम एक वेळाच करून तिथे आपल्याला 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे. 4 अंकी नंबर तयार करायचा आहे. चला तर पाहून घेऊया. तर अशा प्रकारे एवढे नंबर्स येथे तयार होतील. 3456, 3546 असं करत करत आपल्याला काय करायचं आहे तर 4 डिजिट नंबर लिहून घ्यायचं आहे. तर सेकंड वन सुद्धा सेम तसंच आहे. तर इथे सुद्धा आपण नंबर लिहून घेणार आहोत. आणि हे जे नंबर्स आहेत ते रिपीट करायचं नाहीये. एकदाच सिंगल यूज करायचं आहे. रिपीटेड फॉर्म मध्ये घ्यायचं नाही. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे राईट एनी 4 डिजिट ऑफ युअर चॉईस इन द बॉक्सेस युझिंग इच डिजिट ओनली वन्स राईट ऑल 4 डिजिट नंबर्स फॉर्म. तर इथे आपल्याला आपल्या मनानं असे 4 नंबर्स घ्यायचे आहेत आणि त्या 4 नंबर्स पासून इथे आपल्याला 4 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत आणि ते डिजिट एकदाच यूज करायचं आहे. इच डिजिट ओनली वन्स एकदाच यूज करायचा आहे आणि त्याच्यापासूनच 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर आपण नंबर्स लिहून घेऊया. 5, 6, 7, 8 हे नंबर्स लिहून घेऊया आणि त्यापासून येथे आपण नंबर प्रिपेअर करू शकतो. हे 4 डिजिट आहेत. जिथे 4 नंबर्स असणार 1, 2, 3, 4 त्यांना 4 डिजिट नंबर्स असे म्हणतात. तर अशा प्रकारे एकदाच नंबर वापर करून त्यांचं इथे आपल्याला 4 डिजिट नंबर तयार करून घ्यायचा आहे. दॅट आफ्टर सेवेंथ वन ऍक्टिव्हिटी आहे राईट डिफरंट 4 डिजिट नंबर्स फॉर्म आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट इन वन्स, टेन्स, 100 अँड 1000 प्लेस ऑफ द नंबर गिवन ऑन अ नंबर प्लेट. तर इथे आपल्याला नंबर प्लेट दिलेला आहे. तर त्या नंबर प्लेट वरचं नंबर आपल्याला काय करायचं आहे नंबर्स इंटरचेंज करायचं आहे. 1000 प्लेसवरचा नंबर टेन्सला घ्यायचा आहे किंवा युनिटचा नंबर 1000ला घ्यायचा आहे, 100चा युनिटला घ्यायचा आहे. असे त्यांचे काय करायचे आहेत नंबर्स इंटरचेंज करायचे आहेत. एकमेकांचं काय करायचं आहे इंटरचेंज करायचं आहे आणि ते नंबर्स आपल्याला खाली लिहून त्यांना इनवर्ड्स मध्ये सुद्धा लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. तर इथे आपण तयार केलो. नंबर इंटरचेंज झालं पहा. 1000 प्लेसवर आला 5, 100 प्लेसवर आला 3, टेन्स प्लेसवर आला 1 आणि युनिट प्लेसवर आला 4. तर इनवर्ड्स मध्ये लिहून घेऊया 5314. त्याच प्रकारे येथे आपल्याला नंबर देण्यात आलेला आहे तर त्याचं आपल्याला येथे इनवर्ड्स लिहून घेऊया 7908 आणि तिथे आपल्याला ऑलरेडी इथे इनवर्ड्स दिलेला आहे 7089. तर याला इथे आपल्याला नंबर्स मध्ये लिहून घ्यायचं आहे 7089. तर अशा प्रकारे इथे आपण नंबर इंटरचेंज करू शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला मॅथ्स थ्रू गेम सांगण्यात आलेला आहे. तर गेम कसा खेळायचा आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. हॅव स्टुडंट प्रिपेअर 4 सेट्स ऑफ डिजिट कार्ड 0 to 9. तर स्टुडंट्सने इथे कार्ड्स तयार करायचे आहेत. त्या कार्ड्सवर 0 to 9 नंबर्स लिहून घ्यायचे आहेत. टीचर शुड टेल अ 4 डिजिट नंबर. तर टीचरने इथे त्यांना 4 डिजिट नंबर सांगायचा आहे. द स्टुडंट्स हू फॉर्म द 4 डिजिट नंबर करेक्टली इमिडिएटली विल से आय गॉट. तर प्रत्येकांकडे हे कार्ड असणं गरजेचं आहे क्लासमध्ये
आणि टीचरने एक नंबर ओरली सांगायचा आहे त्यांना 4 डिजिटचा आणि जो मुलगा इमिडिएटली तो नंबर 4 डिजिटचा तयार करतो तर त्याने तिथं लगेचच काय सांगायचं आहे, आय गॉट, मला आन्सर भेटला असं सांगायचं आहे. द स्टुडंट हू से आय गॉट फर्स्ट विन द गेम. आणि जो फर्स्ट वन सांगेल आय गॉट मला भेटला तर तोच या गेमचा विनर असेल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1 प्लेइंग विथ द नंबर्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.